वीकली रिपोर्ट नंतर राज मंदारला म्हणाला, अरे चा तू आहेस वाटतं अजून, इतका वेळ गप्प होतास, आम्हाला वाटलं तू नाहीच आहेस. सगळे त्याच्यावरती हसायला लागले, तो सोडून, कारण जोक त्याच्यावरती होता. आणि एकाच मिनिटात त्याच्या मनात अनेक डाऊट्स उभारले की म्हणजे मी लोकांना दिसत नाहीये का, टीममध्ये मी अजून इनव्हिजिबल आहे का, मी अजून काय करू की माझी आयडेंटिटी सगळ्यांना कळेल, सगळ्यांना दिसेल. नमस्कार, मी मुग्धा चांदोरकर डाके, आय एम अ सायकोलॉजिस्ट. आज आपण बघणार आहोत ह्या जोक्सना न घाबरता स्वतःची आयडेंटिटी तयार कशी करायची. सगळ्यात पहिले स्वतःकडे बघा, त्या जोक पलीकडे. जेव्हा तुम्हाला कोणीतरी असं म्हणतंय की अरे तुम्ही तर दिसतच नाही, ही तर काय, ही तर इंट्रोवर्ट आहे, तेव्हा त्यांना सांगा की हो मी इंट्रोवर्ट आहे, पण ॲट द सेम टाईम मी लोकांना बारकाईने ऑब्झर्व करते. यातनं काय होतं तर तुम्हाला आवाज आहे हे शांतपणे लोकांना दिसतं. नंबर 2, थेट प्रश्न विचारा, मनात इमले बांधू नका. जर तुम्हाला असं वाटतंय की तुमची कोणीतरी मस्करी करते किंवा तुम्हाला कोणीतरी सिरियसली घेत नाहीये, तर पोलाइटली जाऊन त्यांना विचारा, तू मस्करी करत होतास ना, का तुला हे खरंच म्हणायचं होतं. यातनं तुमच्या कॉन्व्हर्सेशनचा टोन सेट होतो. पुढे जेव्हा त्या मित्राला असं काहीतरी करावं वाटेल, तुमची मस्करी थट्टा करावी वाटेल, तेव्हा नक्की तो 2 वेळा विचार करेल. आणि नंबर 3, पुढच्या वेळेस जेव्हा कोणी काही कमेंट करेल तेव्हा आवाज असू द्या. छोटा असला तरी स्पष्ट, पण तुमचा आवाज असू द्या की हो मी इथेच आहे आणि पुढच्या वीकली रिपोर्टलाही मी इथेच असणार आहे. तुम्ही ठरवू शकता तुमच्याशी लोकांनी मस्करी करायची का तुम्हाला सिरियसली घ्यायचं, पण त्यासाठी तुमचा आवाज असणं महत्त्वाचं आहे. जर तुमची ऑफिसमध्ये थट्टा होत असेल तर मी दिलेली सोल्युशन्स नक्की वापरून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.